महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका रणधुमाळी। नेत्यांचं मत कोणाला, जनतेचा कौल कोणाला? पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूजवर। भाजपने घर फोडलं, अखेर मंत्री माणिकराव कोकाटेंना संताप अनावर। बाटलेला पक्ष अन काय म्हणाले। भाजपची फोडाफोडी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे यांना चांगलीच जिव्हारी लागली आहे। कोकाटेंचे सक्के बंधू भारत कोकाटे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे। भाजपने कोकाटेंच्या घरातच त्या माध्यमातून कमळ फुलवलं आहे। कोकाटेंनी अद्याप भाजपच्या या फोडाफोडीवर टीका केली नव्हती, पण सिन्नरमध्ये निवडणूक प्रचार सभेत त्यांनी भाजपच्या फोडाफोडीवर संताप व्यक्त केला। कोकाटे म्हणाले, भाजपने विधानसभा निवडणुकीत माझ्या घरातील व्यक्ती फोडला, आता खासदार राजाभाऊ वाजे यांच्या कुटुंबातील व्यक्ती फोडला। भाजप हा पूर्णपणे बाटलेला पक्ष आहे, अशी टीका कोकाटेंनी भाजपवर केली। फोडाफोडीत भाजपचे आयुष्य चालले असून निष्ठावंत कार्यकर्ते मात्र घरी बसले आहेत, असे कोकाटे म्हणाले। खरं म्हणजे मी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असताना महाराष्ट्रामध्ये लढाया फक्त आपसामध्येच आहे, म्हणजे युतीमध्येच जास्त लढाया। निवडणूक संघर्ष हा युतीमध्येच आहे, विरोधी पक्ष तर कुठेच काही दिसत नाही। आपल्याकडे थोडासा उभाटा दिसतो, तोही बाटलेला आहे, आणि बीजेपी तर पूर्णपणे बाटलेली। बीजेपीचं त्यांचं काहीच राहिलं नाही, इकडून फोड तिकडं फोड, इकडून फोड तिकडं, फोडाफोडीमध्ये त्यांचं आयुष्य चाललं, आणि जुने बिचारे कार्यकर्ते घरी बसले। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अनेकांना उमेदवारही मिळाली नाही, काहींना उमेदवार मिळाले, इकडून तिकडून ओढून ताडून काही उमेदवार आणलेले आहेत, पण त्यांच्या डोळ्यासमोर या महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक।